या पुस्तकाची पहिली 10 पानं वाचल्यावरच मला कळलं की समथिंग इज व्हेरी रॉंग हिअर आणि त्याच्यानंतर मी स्वतःला थांबवूच शकले नाही. हाय, मी क्षितिजा आणि आज मी रेकमेंड करणार आहे वाचनवेल या सिरीजमधलं तिसरं पुस्तक द कोवर्कर बाय फ्रेडा मॅकफेडन, जी एक अमेरिकन ऑथर आहे. ही कादंबरी आहे डार्क, शार्प आणि फुल ऑफ ट्विस्ट. ही गोष्ट आहे दोन कोवर्कर्सची. पहिली आहे नॅटली, जी आहे स्मार्ट, कॉन्फिडेंट पण तरीही थोडीशी अनप्रेडिक्टेबल. आणि दुसरी आहे डॉन, जी दिसायला शांत, समजूतदार, इनोसंट पण तरीही तिच्याकडे बघून असं वाटतं की काहीतरी चुकतंय. सो एक दिवस डॉन गायब होते. सगळं ऑफिस पॅनिक होतं. नॅटली तिला शोधायला निघते. पण जशी जशी ती डेप्थमध्ये जाते तसं तसं तिला कळतं की सत्य आपल्याला एका वेगळ्याच दिशेने घेऊन जातं. आणि वाचताना आपण इतके गुंग होऊन जातो की आपल्याला कळतच नाही की विक्टीम कोण आहे आणि विलन कोण आहे. संपूर्ण स्टोरी ही 2 पॉइंट ऑफ व्ह्यूमध्ये चालते, पण प्रत्येक चॅप्टर एक नवीन शॉक देत असतो. आणि शेवटचा ट्विस्ट भाई साब ॲब्सोल्युटली अनप्रेडिक्टेबल, माइंड ब्लोईंग, ॲब्सोल्युटली फ्रेडा स्टाईल. जर तुम्हाला सायकोलॉजिकल थ्रिलर्स किंवा अनप्रेडिक्टेबल मोमेंट्स, वॉट मोमेंट्स वाचायला आवडत असतील तर हे पुस्तक मस्ट रीड आहे. द कोवर्कर बाय फ्रेडा मॅकफेडन.